मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकारण चांगलेच तापलं आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक राज्यकर्त्यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. बीडमध्ये सुद्धा हे आंदोलन राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर करण्यात आले होते. अशातच सोलापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांचाही ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर येथे शरद पवार यांची गाडी अडवण्यात आली. बार्शीतील टेंभुर्णी कुर्डुवाडी रस्त्यावर मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी रोखली. गाडीच्या समोर आलेल्या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरू केली. तसेच मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर शरद पवार गाडीतून बाहेर उतरले आणि त्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे असे स्पष्टपणे सांगितले. शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी सोडून दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलक यांनी शरद पवारांची गाडी अडवली होती. यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली व त्यांनी सांगितले की माझा आणि माझ्या पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी सोडून दिली. दरम्यान मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी या ठिकाणी केली होती. मित्रांनो, लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.